जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। प्रियांनो, आपल्या या सकाळच्या मननामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खरोखर देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला आपण धन्यवाद देऊ। आपण सर्वजण डोळे झाकून प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। या सकाळच्या समयी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। आम्हा प्रत्येकाला तू हे नवीन जीवन दिलेले आहे, त्या जीवनाचा उपयोग फक्त तुझ्यासाठी करावा, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर। प्रभू, या जगातील सर्व वाईट गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाचा तू सांभाळ कर। प्रिय प्रभू येशू, तू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे। हे देवा, आज या सकाळच्या समयी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत। प्रभू, तू माझा ताबा तू घे। तुझ्या वचन सांगत असताना प्रिय प्रभू येशू, वरून येणारे शब्द दे। तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने बोलण्यासाठी तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर। प्रभू, हे वचन ऐकण्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची तू तयारी कर। सर्व आळस, सर्व झोप दुष्टात्म्यांनी आम्हाला बांधलेला आहे, ओ पित्या परमेश्वरा, त्या बंधनातून तू मोकळं करत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। तुझ्या अभिषेकामध्ये, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हाला वाढव। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून आमेन। प्रियांनो, आपण या सकाळच्या समयी मरणाच्या आधी आधी आपण एक सुंदर असं गीत गाऊन देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा। प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना मैं करूं। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा। प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना मैं करूं। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा। प्रियांनो, ह्या गीताद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वादित करू। आजच्या मननासाठी आपण वाचूया प्रेषितांची कृत्ये याचा 19वा अध्याय आणि 21 पासून पुढे आपण वाचणार आहोत आणि देवाच्या वचनातून आपण पाहणार आहोत। पौलाचे पुढचे बेत हे झाल्यावर मासेदुनिया व अखाया ह्या प्रांतातून यरूशलेमे जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले की तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे। मग आपली सेवा करणाऱ्यांपैकी तिमोथेय व एरास्त या दोघांस मासेदुनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला। मग इफिस येथील दंगल, मग
23 वचन आम्हाला सांगतं की ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली, कारण देमेत्रिय नावाचा कोणी एक सोनार अतर्मी देवीचे रुपयाचे देवारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमून म्हटले, गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हाला ठाऊकच आहे. तुम्ही पाहता व ऐकता की हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरून त्याने फितवले आहे. ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे. इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अतर्मीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जग सुद्धा करीते, तिचे देऊळ पदार्थ ठरवण्याचा व तिचे स्वतःचे महत्व नष्ट होण्याचा धोका आहे. हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की इफिसकरांची अर्थमी थोर. इतक्यात नगरात गोंधळ उडाला आणि पौलाचे वाटेतले सोबती मासेदोनियाकारास गायस व आरिस्तार्ख यांना पकडून त्यांना ओढीत एकजुटीने नाटकगृहात धावत गेले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की नाटकगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला ह्या वचनामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे. आता इफिस आणि येथील दंगल. आता ह्या ठिकाणी जो व्यवसाय होता इफिस नगराचा, तेथील जे मूर्तिकार होते, मूर्ती बनवणारे लोक होते, त्यांनी पौलावरती आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला आम्हाला दिसत आहे. आणि पौल हा जिवंत देवाचा सेवक असल्यामुळे, जिवंत देवाची आराधना करणारा असल्यामुळे, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये श्वास ठेवला, त्या देवाची आराधना करून आपण हातांनी बनवलेल्या देवी देवतांचे आपण आराधना करतो, याचा पौलाने त्या ठिकाणी निषेध केलेला आम्हाला दिसतो. आणि मग त्या मूर्तिकाराने काय केलेलं आहे, सर्व नगरातील जे मूर्तिकार होते त्या सर्व लोकांना त्या मूर्तिकाराने फितवले आणि त्यांनी पौलाच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि मग त्या नगरामध्ये गोंधळ त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्या नगरामधले लोक त्या ठिकाणी म्हणू लागले की ती जी देवी येते त्या देवीचं नाव होतं अर्थमी. आता अर्थमी ही इफिसच्या लोकांचं दैवत होतं आणि त्या अर्थमीची ते महापूजा करत होते. त्या अर्थमीला देवी मानत होते. परंतु प्रियानो, एक सांगू दे की ज्या देवाने तुम्हाला मला जिवंत ठेवलेलं आहे, त्या देवाची आराधना आम्ही केली पाहिजे, त्या देवाची स्तुती आम्ही केली पाहिजे. कारण ज्या देवाने तुमच्या मुखात आणि माझ्या मुखात श्वास घातलेला आहे, त्या देवाच्या चरणाजवळ येऊन आम्ही आपलं जीवन त्या समर्पित केलं पाहिजे. आणि केवळ मूर्ती हातांनी बनवलेल्या गोष्टींची आम्ही आराधना करू नये असं या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे. आणि म्हणून प्रियांनो, ह्या इफिस नगरामध्ये गोंधळ उडालेला आहे. आणि मग तेथील लोक क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की इफिसकरांची अर्थमी थोर आहे. मग इतक्यात नगरात गोंधळ उडाला आणि पौलाचे वाटेचे सोबती मासेदोनियाकर गायस व आरिस्तार्ख यांना पकडून त्यांनी ओढीत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आशिया प्रांताच्या अधिकाऱ्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते. त्यांनी त्याला निरोप पाठवून आग्रह केला की नाटकगृहात जाऊन स्वतःला धोक्यात घालू नका. तेव्हा कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले.
लोकांचा एकच गोंधळ उडाला आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांस कळले नाही. मग अलेक्झांद्राला यहुदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले. तेव्हा अलेक्झांद्र हाताने खुणवून लोकांची समजूत घालू पाहत होता, परंतु तो यहुदी आहे असे समजल्यावर सुमारे 2 तासपर्यंत इफिसकरांची, आर्तेमी थोर अशा सर्वांची एकच आरोळी झाली. प्रियांनो, आपण कितीही ओरडलं तरी ते देव मोठे होणार नाही हे आम्हाला लक्षात येते. आता ह्या लोकांनी ह्या ठिकाणी मोठा गोंधळ घातलेला आम्हाला दिसत आहे. आणि पहा, त्या ठिकाणी देवाच्या सेवकांना त्यांनी पकडलेलं आहे आणि त्यांना त्रास देत होते. ते कदाचित त्यांनी त्या ठिकाणी मारलं देखील असेल. पण प्रियांनो, जे सत्य आहे ते सत्य त्या ठिकाणी प्रगट होणार आहे, कारण जिवंत देव तो त्याचं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. ते 2 तास ओरडत होते की आर्तेमी थोर आहे, आर्तेमी थोर आहे, इफिसकरांची आर्तेमी थोर आहे, अशी सर्वांची एकच आरोळी झाली. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, अहो इफिसकरांनो, महान आर्तेमीचे देऊळ व आकाशातून पडलेल्या मूर्ती यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे? या गोष्टी निर्विवाद आहे, म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये, कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत. म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडे आहेत व न्यायाधीश आहेत, त्यांच्या पुढे त्यांनी एकमेकावर फिर्यादी करा. पण ह्या पलीकडे तुमची काही मागणी असेल तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरवले जाईल. आणि ह्या दंगलीचे कारण काय याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणावरून बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे, असे बोलून त्यांनी सभा बरखास्त केली. प्रियांनो, आजच्या परिस्थितीमध्ये त्याच गोष्टी आहेत. आज आम्ही आमचं जीवन त्या जिवंत देवाला देत नाही, त्या देवाच्या इच्छेनुसार आम्ही चालत नाही. आपला देश हा धार्मिकतेचा देश आहे, परंतु योग्य देवाची आम्ही आराधना करत नाही, योग्य देवाला आम्ही मान सन्मान देत नाही. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये असंख्य प्रॉब्लेम आहे. यहोवा देव जो पवित्र प्रभू येशू, यहोवा यावे राफा आणि प्रियांनो त्याचा पुत्र पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याला जगामध्ये पाठवलं आणि त्या जिवंत देवावरती आम्ही भरोसा ठेवून या जगामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. त्या देवाने आमची काळजी घेतलेली आहे, त्या देवाने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. आज आम्ही हे सर्व लोक विसरून गेलेले आहोत आणि ह्या ठिकाणी देवाच्या सेवकांना अतिशय कठीण परिस्थितीतून जावं लागलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण केलं, त्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या लोकांनी त्या ठिकाणी ऐकलं नाही. प्रियांनो, मला आज एक सांगू द्या की नोहाच्या काळामध्ये लोक अनैतिकतेमध्ये वाढले होते. त्यांनी जिवंत देवाला सोडून वेगवेगळ्या गोष्टी करू लागले, पापाच्या बंधनामध्ये अडकले. आणि मग पहा, त्या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी सर्व जगाचा नाश करून टाकलं आणि त्या तारवामध्ये फक्त नोहाचा परिवार त्या ठिकाणी वाचलेला आहे. नोहावरती देवाची कृपा दृष्टी होती आणि आज आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना नोहाच्या काळाची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आजच्या ह्या जगाची झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी देवाचं वचन हे खूप सुंदर असं आलेलं आहे. पावलाने देखील त्या ठिकाणी हातांनी बनवलेल्या देवांचं त्यांनी निषेध केलेला आहे. तो म्हणतो की हे मनुष्यांनी तयार केलेलं आहे, परंतु ज्या देवाने तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला श्वास दिलेला आहे, त्या देवाची आम्ही आराधना केली पाहिजे. आणि म्हणून ह्या प्रसंगावरून पहा, त्या ठिकाणी त्या मूर्तिकारांनी त्या नगरामध्ये गोंधळ माजवलेला आहे. एकाच्या दोन त्या गोष्टी सांगितल्या आणि त्या नगरामध्ये दंगल उडालेली आहे.
प्रियांनो, आज आम्हाला या ठिकाणी दंगली करायच्या नाहीत. आज आम्हाला या ठिकाणी वादविवाद घालायचा नाही, तर आमच्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी फक्त एकमेव देव जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ह्या नावावरती आपण विश्वास ठेवूया आणि मग पहिलं तुम्ही अनुभव घ्या आणि मगच खात्री करा. कारण जिवंत देवाचं कार्य हे न संपणार आहे. जिवंत देवाचं कार्य हे सदा सर्व काळ टिकणार आहे आणि म्हणून त्या जिवंत देवावरती आपण भरोसा ठेवूया, विश्वास ठेवूया. आणि आजच्या ह्या मन्नामध्ये देवाने तुम्हाला मला खूप सुंदर असं वचन दिलेलं आहे. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, जे काही वचन स्पष्टपणे आमच्यापर्यंत आलेलं आहे, प्रिय प्रभू येशू, तू मला, माझ्या देशाला, माझ्या महाराष्ट्र राज्याला, प्रिय प्रभू येशू, ह्या सर्व वाईट गोष्टीपासून तू वाचव. आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचा ताबा तू घे. विशेष करून पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांचा भ्याड हल्ला जो झालेला आहे, ओ पित्या परमेश्वरा, त्या अतिरेक्यांना प्रिय प्रभू येशू पकडल्या जाऊ दे, कारण त्यांनी निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी घेतलेला आहे. हे देवा, कोणती जात, कोणता धर्म आम्हाला आध्यात्मिक गोष्टींमध्ये वाढू शकत नाही, परंतु प्रिय प्रभू येशू, तुझी शांतता या पृथ्वीवरती तू केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रिय प्रभू येशू, तेथील वातावरणाचा ताबा तू घे. आणि प्रभू, ज्या लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे, प्रिय प्रभू येशू, त्यांच्या परिवाराचं सांत्वन तू कर. प्रिय प्रभू येशू, त्या ठिकाणी ज्या लोकांनी वरती हल्ले झालेले आहे, त्या लोकांवरचे हल्ले प्रिय प्रभू येशू, कदाचित त्यांचा कर्ता पुरुष केलेला आहे, त्यांच्या सर्व अन्न पाण्याची तरतूद करणारा जिवंत देव तू आहे. त्या लोकांना प्रिय प्रभू येशू तू धैर्य दे, तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, या सकाळच्या वेळेस आम्ही प्रार्थना करत आहोत, सर्व बंधनामध्ये अडकलेले लोकांना प्रिय प्रभू येशू तू मोकळं कर आणि त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन सामर्थ्य तू भर. सर्व आजार, रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, आम्ही प्रार्थना करत आहोत, पास्टर अमोल यांचं रात्री जे काही ऑपरेशन झालेलं आहे, त्या ऑपरेशन सक्सेस तू केलं आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. त्या बंधूला तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि प्रिय प्रभू येशू, त्याचं जीवन तू बदलून टाक. प्रिय प्रभू येशू, सर्व उन्हापासून, सर्व साथीच्या आजारापासून प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रभू, आम्ही कामकाज करत असताना प्रिय प्रभू येशू, सर्व सैतानी हल्ले, सर्व सैतानी अडकळण नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समयी आम्ही प्रत्येक जण तुला आरोळी मारित आहोत, आम्ही प्रत्येक जण तुला हाक मारित आहोत. प्रिय प्रभू येशू, या दुपारच्या समयी आम्ही तुला अब्बा बापा, या सकाळच्या समयी आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. हे दे बापा, ही सकाळची वेळ आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक. पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू, आमच्या देशातील वातावरण तू वातावरण शांतमय कर, प्रस्थापित कर. प्रिय प्रभू, आमचे पंतप्रधान, आमच्या देशातील सर्व मंत्रिमंडळ, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्यासाठी तू शक्ती दे, सामर्थ्य दे. प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या देशामधील वातावरण प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू शांतिमय तू कर आणि तुझं गौरव दे. या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. तू प्रत्येकाला तू स्पर्श केलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आज होणाऱ्या सर्व गोष्टी प्रिय प्रभू येशू, होणारा प्रवास, सर्व गोष्टी प्रिय प्रभू येशू तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, ज्या लेकरांच्या परीक्षा चालू आहे त्यांना तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, जे दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे त्यांना तू आरोग्य तू दे. प्रिय प्रभू येशू, जे निराशेत आहे त्यांच्या जीवनातील निराशा तू काढून टाकत आहे. आर्थिक कर्जामध्ये डुबलेले आहेत प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनातील आर्थिक कर्ज तू मोकळं तू कर. आणि प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाला तू खंबीरतेचा हात तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, या सकाळच्या वेळी तुझ्या प्रिय लोकांचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे.
प्रभू आम्ही कुणी नाही, तर सर्व काय करणारा तूच परमेश्वर आहे. इथून पुढची वेळ का सर्व काय तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमीन 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 आमीन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 9730301668 या क्रमांकावरती आपण संपर्क करा, म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टापासून, सर्व उन्हापासून, सर्व आजारापासून प्रियांनो देव बाप आपल्या सर्वांचा आशीर्वादित करू. जीवन ही प्रार्थना आपण ऐकली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमीन.